नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका नव्या संधीबद्दल. महाराष्ट्रात अगदी गाव पातळीवर रोजगार निर्माण करण्यासाठी एक खूप महत्वाचा उपक्रम सुरू झालाय. चला तर मग पाहूया हा उपक्रम नेमका आहे तरी काय आणि त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो. हा प्रश्न खरं तर खूप जणांना पडतो, नाही का? आपल्याच गावात घराच्या जवळ काम मिळणं हे खरंच एक मोठं आव्हान आहे. पण जरा विचार करा, जर ही संधी आपल्या गावातच उपलब्ध झाली तर किती काही बदलू शकतं. तर हा उपक्रम रोजगारासाठी एक नवी दिशा दाखवतोय. चला पाहूया हा नेमका कोणता नवीन मार्ग आहे आणि तो अगदी गाव पातळीपर्यंत कसा पोहोचतोय. खरं सांगायचं तर ही समस्या जवळपास सगळीकडेच आहे. आपल्या लोकांना घर, कुटुंब सोडून कामासाठी बाहेर जावं लागू नये, यासाठी गावातल्या गावातच काहीतरी सोय होणं, याची आज खूप मोठी गरज आहे. आणि हीच गरज ओळखून एक संस्था पुढे सरसावली आहे, ढसाळ फाउंडेशन. त्यांच्या या पुढाकारामुळे स्थानिक रोजगाराचं चित्र बदलू शकतं. चला बघूया नेमकं काय काम आहे हे. तर ही संस्था म्हणजे नामदेव ढसाळ फाउंडेशन आणि याचं नेतृत्व करत आहे डॉक्टर संगीता ढसाळ. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट आहे आणि खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे समाजातील वेगवेगळ्या गटांना त्यांच्याच परिसरात, त्यांच्याच गावात काम मिळवून देणं. तर मग प्रश्न येतो की काम नेमकं काय आहे. सध्या तरी महिला बचत गटांना चहापत्ती आणि मसाले पॅक करण्याचं काम दिलं जाते. आणि या कामाची सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? हे काम महिला त्यांच्या वेळेनुसार घरची सगळी कामं सांभाळून आरामात करू शकतात. पण थांबा, हे काम फक्त पॅकेजिंग पुरतं मर्यादित नाहीये. याच्या मागे खूप मोठी एक दूरदृष्टी असलेली संकल्पना आहे आणि ती म्हणजे ढसाळ माठ. तर काय आहे ही ढसाळ माठची संकल्पना? याचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक गावातून एक प्रतिनिधी नेमणं, त्या गावातील उद्योजकांना एकत्र जोडणं आणि या सगळ्यांमधनं एक राज्यव्यापी सहकारी नेटवर्क तयार करणं. आता ही योजना किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला या एका गोष्टीवरून येईल. विचार करा, प्रत्येक गावात एक प्रतिनिधी, म्हणजे हे जाळं जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते किती मजबूत आणि किती लोकांपर्यंत पोहोचणारं असेल, कल्पनाच करून बघा. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की हा उपक्रम फक्त 1-2 जिल्ह्यांपुरता नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे नेटवर्क पसरवण्याचा त्यांचा विचार आहे. खरंच ही एक खूप मोठी आणि सकारात्मक दृष्टी असलेली योजना आहे. हे सगळं ऐकल्यावर अनेकांना वाटू शकतं की आपणही यात सहभागी व्हावं. मग त्यासाठी काय करावं लागेल? चला, शेवटच्या भागात आपण हेच जाणून घेऊया. आणि एक महत्वाची गोष्ट, ही संधी फक्त महिला बचत गटांसाठीच नाही, तर पुरुषांचे गटसुद्धा यात सहभागी होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात कोणताही संघटित गट असेल तर ते या संधीचा फायदा घेऊ शकतात. आणि बघा, फाउंडेशनकडून अगदी थेट आवाहन केलं जाते की बाबा, जर तुमचा गट असेल, मग तो महिलांचा असो किंवा पुरुषांचा, तुम्ही थेट संपर्क साधा. हे एक प्रकारे सगळ्यांसाठी खुलं निमंत्रण आहे. तर ज्यांना कोणाला या उपक्रमात रस असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर त्यांनी लक्ष्मण माने यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9075001430. तर आज आपण पाहिलं ढसाळ फाउंडेशनच्या एका खूपच वेगळ्या आणि महत्त्वाच्या उपक्रमाबद्दल. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो की असे छोटे छोटे गाव पातळीवरचे उपक्रम हे खरंच आपल्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं आर्थिक आणि सामाजिक भविष्य बदलू शकतील का? हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.